कैरी आवडते? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. चटणी लवर असाल तर हा व्हिडिओ स्किप करू नका. आंबट, गोड, तिखट असा तडका तुम्ही ट्राय केलाच नसेल. एकदा का तुम्ही ही चटणी केली ना तर वर्षभर स्टोर करून ठेवू शकता. त्यासाठी 1 किलो कैरी घ्यायची आणि त्याची व्यवस्थितपणे सालं काढून घ्यायची, कारण ती तुरट असतात. आणि ही कैरी आता किसून घ्यायची. किसणीच्या मोठ्या साईडने ही किसायची. आता एका कढईत ही किसलेली कैरी टाकायची. सोबतच त्यात 500 ग्रॅम साखर आणि 200 ग्रॅम गूळ टाकायचा. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि आता गॅसची फ्लेम ऑन करून ही कढई गॅसवर ठेवायची. थोडं याला मध्यम गॅसवर असं शिजू द्यायचं. हे शिजतंय तोपर्यंत याचा मसाला तयार करायचा. त्यासाठी पॅन मध्ये सौंफ, जिरा, ओवा, मेथीदाणा आणि कलोंजी टाकायचं. हलकसं याला भाजायचं आणि भाजून झालं की ते एका डिश मध्ये काढायचं. नंतर खलबत्त्यात हे थोडं जाडसर कुटून घ्यायचं. ही कैरी पण आता शिजत आली आहे. त्यात आता काश्मीरी लाल मिरची पावडर, हळदी पावडर, साधं मीठ आणि काळं मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं. एकतारी पाक होईपर्यंत हे आपल्याला शिजवायचं. आता त्यात हा कुटून घेतलेला सगळा मसाला टाकायचा आणि सोबतच वेलची पावडर पण टाकायची. ही चटणी इतकी छान लागते ना की वर्षभरासाठी जरी केली तरी महिन्याभरातच संपून जाते. चटणी आता शिजली आहे. याचा असा एकतारी पाक आता झाला आहे. गॅसची फ्लेम आता बंद करायची. काचेच्या बरणीत ही चटणी तुम्ही वर्षभरासाठी स्टोर करून ठेवू शकता. घरी नक्की करून बघा आणि मला फॉलो करायला विसरू नका.